बुलटू बंद कर दिया मैं जो मुझे फाइल में तू अरे बुलटू बंद कर दिया तू फाइल में वही क्या लगाइए
सांगू या दादी कोणा झाला बद्या बायका करवा या पोटला रंग्याने आईस रंग्याने आईस रंग्याने आईस रंग्याची आईस घरी फिरून काय दाजी लोक सांभाळा तू वर रंग्याने आई वर रंग्याने आई आषाढी कार्तिकी एकादशीला संत जातात पंढरपूरला. आम्ही पंढरपूरला झालो एवढे लोक पंढरपूरला. हा पंढरपूरला. हा पंढरपूरला पंढरपूरला मांजर एवढे लोक पंढरपूरला आम्ही चाललो. नाही सांगत आम्ही दोन्हीची भानगड न तू आम्हा कोणाला काही काम नाही असं नाही रे. आम्ही लाखो लोक हजारो लोक आम्ही गावाचं गाव पंढरपूरला चाललो. मग गाव नाही सांगत तुम्हाला जावा बो अशा मग तुम्हाला अरे तुमचा म्हणजे एवढे लोक जातो आम्ही. मग ती लोक नाही सांगत ना तुम्हाला लाखो लोक जातो. मग त्याला तुला नाही बात करा ना तुम्हाला झपका तुमचा म्हणजे रे तुम्हाला जावा तुमचा म्हणजे तुमचा म्हणजे तुम्हाला जावा बो अशा. अरे एवढे लोक जातो आम्ही. जाताना सासवड पुन्हा मार्गी आणि पंढरपूरला गेल्यानंतर एकादशी उपास होणं अजून आम्ही परत येत नाही. म्हणजे कोणती वड जात असते सासवड पुन्हा मार्गे पंढरपूर काय करतात उपास सोडला अजून परत येत नाही. म्हणजे तुम्ही उपास सोडल्या सवा येताच नाही नाही मग तशा नाही सांगत कसा
तुम्ही भूक भूक या नतंगच मध्ये राहावं मला काय गरज नाही पण तुमना तुमनाच गोवा जावा अरे आमचा आमदारांना लाखो लोक जातो आम्ही माहिती लागणार नाही हिशोब सांगत ना तुमनाच गोवा सटक वा आमचा म्हणजे तुमनाच अरे तुमचा म्हणजे काय तुमनाच गोवा जावा अरे तुमचा म्हणजे काय काय तू सुद्धा आता मार खावानीच रगन मनच का तर तुमनाच गोवा जावा अशा तुमचा म्हणजे तुमना अरे एवढा लोक जातो आम्ही त्या लोक नाही सांगत मग तुमनाच गोवा सटक वा अशा कारण मग तुला अजून माहित काय माहित गाठोडा चालू तू काय मानी बायको निसती गाठोडा बांधन अशी अशी निसती आहे रे बायको आहे मी तुला असं विचारतो ही बाई कोण आई मानी मी तुला काय विचारतो ही बाई कोण आई मानी ही बाई आहे का नाही मी येडा माणूस आहे का मी काय तुला विचारतो ही बाई कोण आई मानी नाही समजले मग काय तू नाही सांगू ना माने बायको ना माने बी सांगू दे मग काय तू नाही सांगू ना अरे ही बाई कोण मला आता समजलं काय समजलं आता मला आता पक्का समजला काय समजलं एवढा सगळं बारीक विचार का माझं काय दोष मला आता समजना काय समजलं गडी बो एवढा दे रेशम गडी बो एवढा दे रेशमन हाय बाई गो याला बिचारी आता बात कशी काय राहिली बाई तुला मी विचारला ही बाई कोण बाई मानी बायको काय बाबा तुम्ही माझा नवरा बायको तुम्ही म्हणतो काय लोक चालू सांगू नवरा बायको तुम्ही तर तू विचारणार असं नाही रे मी काय विचारतो रे तुम्ही नवरा बायको संसार तुमचा असा विचारतो मग काय लोक सांगू आमनाच जाऊ असा नाही रे मी काय विचारतो तुला हा तू कधी विचार काय विचारतो कधी त्या बाईच्या अवतारामध्ये तुझ्या अवतारामध्ये फरक आहे मग फरक राहणार मग अशा ड्रेस म्हणजे नरेंद्र मोदी तर सुद्धा नाही बाईचा अवतार मग तुझा अवतार ड्रेस मग तू आंघोळ करतो आंघोळ करतो एक कडे तू भोकरी काढ त्या बाईचा अवतार कसा तुझा कसा मग आंघोळ करतो का आंघोळ नाही माहित मग अंग धुवू अंग धुवतो मग अंग धुवू ना कवा पोळाला मला पोळा झाल्यावर दुसरी पोळाला दुसरा पोळा अहो 12 महिने अहो 1 वर्ष उभी म्हणजे खूप लांब तुला काय वाटतं हायट्रोळा पोळाला तळा बसणं तर बरा न तर दुसरीच पोळाला संसार नवरा बायको मग तुम्ही हा पोरं किती 10-12 म्हणजे 10-12 नक्की किती मोजला नाही मोजला नाही म्हणजे याचा अर्थ मै गरज नाही तू गरज नाही हा. बापरे मग 10-12 पोरं काय करतात बठा नोकरीला 10-12 पोरं हा नोकरीला तुला माहित आहे का आज ह्या जगामध्ये बरोबर नोकरी भेटत नाही अजिबात नाही नोकरीच नाही अजिबात नाही आपला एक मुलगा लावला हा. पैसा किती लागली
14 लाख 16 लाख 16 लाख हे तोळ्याला 16 लाख 16 लाख मग 10-12 पोरं नोकरीला वशिला दांडगा होऊ शकतो मग वशिला असला होऊ शकतो बठा पोऱ्या नोकरीला सगळ्या पोरं नोकरीला वशिला दांडगा मग आज वशिलामुळे इथं मंदिर झाला मग वशिलामुळं गावाचा वशिला गावना वशिला पैसा आमदार साहेब मग येळा मन फिरी घेतो मग ते बामून दादा कवजून लाट पेट घे बाबा बाबा जास्त उडावू नको म्हणे नाही रे भाऊ वशिला लांडगा वशिला दांडगा न बठा पोऱ्या नोकरीला काय नोकरी करतात हा? नोकरी सुरुवात वडील पोऱ्या पण सांगशील नको का न तर जोड खूपतो नाही नाही हा? नाही सांग वडील पोऱ्या दारू बनव दारू बनवतो हा बाकी ना पोऱ्या ये नित्य निवटावर बसताना येळणी उरकत वगैरे उठी येता सर्व पोरं नोकरीला बठा नोकरीला पोऱ्या पास आऊ थाकलं बास इकडे नसं काय अंग बी तशा जवान अंग बी तशा ना पोऱ्या पास आऊ थाकलं बास पोऱ्या 12 आणि त्या राहता न्यारा अनाईस बासाला अजिबात नाही थारा लोक सांगता जग सुधारणी आला सुधरील वा 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 10-12 पोऱ्या शेती करतो का शेती मग शेती करू ना शेती कशी हाय दिवसला बठा नागरी ठेव देऊ वा वा मग डोळा पाडून टाकायचं एकदम डेळापाट ठेव देऊ आदोर करून टाकायचं हो बोब गेल चालना दाखवायला तो एक गडी माल सांग बाबा औंदत काही न छेटाड दितात बाजारशी मागला वर्षाला लोक चांगला वर्ष दाखवायल मग म्हणा ती वखर जाऊन तर तशीच गेल चाल पहिना तशाच पडेल माती होईल वाईट खेळ मग बठा आई दिवसला नागरी ठेव देऊ पावसाळ्याला त्या तशाच पडी राहता शेतकरी असं शेतकरी आहेत का आपल्या अंग भरमसाठ होतात पण शेषराव बाबा पै फिरवू ना तेरच पै नागरी राहणार शेषराव बाबांनी चांगला कोण केला होता मग तुला काय सांगतो काय ही बाई चालली पंढरपूरला ही जाणार मै जाऊ देणार नाही जाणार अजिबात जाऊ देणार नाही मी सांगतो हा, त्याला उपाय सांग तू जर मारकरी झाला हा, त्या मार्गाला गेला हा. तर तुला पहाटी आंघोळ हा. माळकरी माणूसला काय दिसतो माझ्या अंगी 33 कोटी देव 33 कोटी अशा एक न दोन नाही ठेवत माय 33 कोटी 33 कोटी याला कारण अर्धी जर बाटली जर टाकली बिकली वा वा अर्धी अर्धी हा. काय करायचं हा? काय करतात अर्धी जर बाटली जर टाकली बिकली वा वा देव मला माने अंग मग राऊंड्या करता राऊंड्या आणि सपुरी जर बाटली जर टाकली बिकली बराबर सपुरी जर बाटली जर टाकली बिकली आणि एखाद खोदरामध्ये पडणं बिडणं तर कुल न कुलदेव ह्या काठवर बशीन मानी वाट येरता येणी डासा मग निळ माग्या पड असं देवाचं काम नाही रे दादा आपला तो एक देव करून घ्यावा आपला तो एक देव करून घ्यावा
एकच देव. एक देव करायचा असेल हा माळ टाकावा लागेल. ना मग एकदा माणूस माळकरी झाला हा. त्याला पहाटे आंघोळ. म्हणजे त्याला कवच अंघोळ. पहाटे आंघोळ. एकदा माणूस माळकरी होईना पहाटे आंघोळ. त्याला कवच अंघोळ. माळकरी लोकांना विचारून घे. अंगला माळकरी झाला अंगला माळकरी असतील ना. मग अंग माळकरी पराज मग देवाचं नाव घेणारा. मग काय आता काय काय चाललं ते नरेंद्र महाराज. हा नरेंद्र हा माऊली इकडे असतील. मग अंग पराज मग पहाटे आंघोळ. त्याला कवच अंघोळ. पहाटी. ना मग कवच आरती. पहाट आरती. पहाटे आरती. अंगला माळकरी झाली सारू पहाटे आरती. ना हा कोणती आरती. सुख करतात पिता हरता वार्ता विघ्नाची दुर्वी दुर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर बंधुवाची जयती जयते माळ मुक्ता फळाची जय देव जय देव. मग अंगला माळकरी झाली सारू माळकरी लोकांना विचारून घे. ना मग आता तू महाराज माणूस मी महाराज माणूस ना मग आता अशा खोलीलाही राजो एकच घरात एकच घरम राजो अशा खोलीलाही बरोबर. तू आता महाराज माणूस महाराज ना मग मग तू रोज आरती रोज 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 हा तू कवच आरती पहाटे कवच अंघोळ मग कवच तू आरती मग रोज येरू रोज 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 येरू रोज रोज हाव कवच उठ हाव तोपडा बांधिये हावच पाणी ठेवी दे हाव आंघोळ करले न ती आमनी बोलाई डांगणी ती ना त्या गुडगा कुल सुजी ना चवंती उठ बो आंघोळ कर माझा बका गुडगा दुखला रे मग रोज तू रोज आरती ऐकू भाऊ रोज रोज ऐकू रोज पहाटे आरती. सुख करता तू करता ना हा. गणपतीने आरती गणपतीने आई गणपतीने आरती मग आजच ऐकी कहा आमने अंग आरत्या दुसरल्या तर कोणत्या सांगू सांग. सुकाडता तू काढता जाईल लया इसावा बसावा इसावा तया जय देव जय देव जय दादागिरी व जय सुंदगिरी उपात रामानाची सात तुरी मुखाग्राम खिशात चुरी. काय करील ती ज्ञानेश्वरी बरोबर आहे. काय करतील ते देव. देव काय करते आपण जर नीट नसल हा. देव काय करणार. काय करू शकत नाही हा. नाही 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 नाही. देवाला शरण जायचं असेल. पार्वतीला जर शरण जावं न जात काय करणं पड मारुती. मग तो काय केला. तो दिदान निजाडी आता पाणी तो पोऱ्याची लग्न पाणी होती दिदा तेवर ना. मग कजर भाऊ ताव जागाच राहायला पाहिजे ना तर निजी पडी लाव मग निजी पडणार तर दोन एक बस अडा मग मारुती. पार्वती आता हा उद्या बसणार का. अहो उद्याला नाही परवा बशी लाव मग बामणे येतील. त्या सकाळ लगेच गुंजी काढतील मग ओवाचा त्याची रगडेलो आता तो फुलं गुंजी देणार तवर मिळणार नाही. हा तंग बाबा जायला ना मांग कंग सांग सांगा माना बा सांग तंग पो साडी नाव नार दांग नार धमय आता तंग चाल नाव म्हणजे मारुती तसा शिवाय बस काढ नाही बरोबर. या पी ना या पी कथा आपी इकतले मारवती अव मंदिर अव मंदिर बी आपीच बांधा हा. मग आई मंडळीनीच बांधा हो सगळं गावकरी लोकशीच बांधतात. मग गावकरी लोकशीच बांधा मग आता त्यांनी पूजा करायला बामून कारण तो इटा आणि दिनेल ना मग तो शिरा रांधीत. तो शिरा तो रांधीत. शिरा रांधी
एवढी पुंजा होईल तो मांग त्या पाटला कवडा नाही बरी दिदा तू तो मांडवा ना ओ मांडवा मशीद आठवतो तो तटपावर ना मै तर वय जडीयर नाव पाहिली निष्ठा गवत ना 2 वर्ष कशी आपली जाता तेच ना आवत नाही ना फाटा नाही न जमीन नाही न काही नाही मग उजरीनं बोक ते डोळा साला मापाला बोलाय पाणी लावायला लावतील तर आता उजेगरांना बघ आपण नागपुरट्या साला लायलो उजेगरा जाईल शिरा रांधू शिरा शिरा तो शिरा रांधी मग तो शिरा रांधील मग त्याने कधी जी आधी कर दिली होईल ते साप आता म्हणजे ते सकाळ लगेच मागील येतील त्या बसाडाल ते रोज त्या सगळा बाजार मग कुलय बाजार मागील येतात त्या मग शिरा रांधतील त्या पाणी भरलं येतील त्या समजाच पाणी भरलं मग एकदा आपला पिठा ते साप दिदा त्याची शिरा रांधा आपल्याला दूर आपल्याला आकडं सुद्धा येऊ देता नाही मग दूर रे म्हणजे शिवशील मग तेच ना कधीच पोतड्याशी येईल लगेच पोतीला सुरुवात तो आपला काही रान लगेच पोतीला सुरुवात करी त्याची तर आपला मंडळी काही रांधतील तर कोणी काय करतील तर कोणी बैल पाजता फिरतील तर बैल पाहिजे फिरून का त्या रांधुके साले सारतील काय रे बोय बामण्यांना उरक नाक नाही ती पोथी ना आपला काही संबंध नाही तेवढी पोथी समाप्ती व्हायची का त्या रांग लावशा रांग तो शिरा लेवाला परसाद तो त्या कोपराला बसेल राहील आम्ही 100 रुपया असं एवढा हात करील ना एवढाच देईल वायजी रूप दे माणसा एरी दे तो बी नाही ती आपली डासाम टाकी लिहायचं नाही ती नातूशी डासाम टाकी लिहा आपे काय करतो आपी काय करतो मग खिसामात घालजो ती नातूस को 1 रुपया देजो 2 रुपया देजो आणि त्याला समजो धाव भावतो भिकतच लिखा म्हणजे तो आपी एकतच लिखाता हो नाव आपी सारखा उजरेल सारखा लोक उजरेल एवढा येईल मग कंट्राय मग तर देवला काय करणं पडेल लोटांगण घालणं पडेल घालील लोटांगण वंदन म्हणजे देवला काय करणं पडेल लोटांगण घालावं लागत म्हणजे दोन्ही डोळा लायले ना पडतील मग दोन्ही हात जोडा ना आता तो मंदिर मध्ये जाईल ना पाय पडावं लागेल रोज मग देवला काय सांगणं पडेल घालील लोटांगण वंदन चरण डोळ्यानं पायीनं रूपा तुझ्या दोन्ही डोळा मना लायलराव देवा एका निरोध तत्वराव देवानी तत्वरामयवानी फडफडा देवानी फडफडा देवा फडफडा देवानी फडफडा देवा म्हणजे येतात नाही बुवा रग राव देवा डोळा लायलो जेव्हा त्याने देवा फडफडा देवाला आई आरती मय आजच ऐकी आमने अंग लोटांगण घाला आणि आता लग्नास आम दुसरल्यात आता लग्न येतील ना आता लग्नास आम सुरुवात होती एवढा लोटांगण घाला आणि आरत्या लग्नामध्ये आता पाणी उघडा ना वाट लग्न सुरू आता लग्नास सुरुवात होती मग देवला लोटांगण कशा घालणं पडत कसा आई आरती मय आजच ऐकी का आमने अंग आरत्या लोटांगण घाल्या दुसरल्या सांगू सांग गाली न लाटा न पाडी न दास डोळा न पायी न दृष्टी तुझी देव जय दादागिरी व जय गुंडगिरी तुझात रामा न खिशात सुरी देव लोकाला देव साला सुद्धा लेवक देव करायला पाहिजे या देव साला सुद्धा लेवक देव करायला पाहिजे का बरं यशनी बापनी ठेवत काय कारण बुवा काय या कोरोनातच घुस येऊ देतात ही गोष्ट खरी हा मग
आपी एवढा ते त्याला मंदिर बांधवा काय काय करवा काय काय करवा तो हे झालं समजत नाही कोरोना कशा काय घुशी देत आहे यशनी सुद्धा फड बस हाडायला पाहिजे आता ते खालतं मग देवीकडे कमी नाही लोक जाय गुदारा नाही कसरा निघत दुनिया साली राहिली अलगारा पडते हे अलगारा पडत्या ना त्या ना आपल्या अंग म्हणजे लाल कपडा म्हणजे गळाम घाल फिरजो त्याची तंगडा साला बांधिली बुट वाढला बुट बांधीन चालता चपला नाही ते झाला हा, चपला नाही काय हाकू घालता पाय झाला बांधे मग देव आणि आपली मंडळी जागो नाही आपली नाही जाऊ 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 आपली बोट